नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची अतिशय चविष्ट पाटवडी रस्स्याची रेसिपी। खमंग अशा पाटवड्या आणि त्यासोबत झणझणीत तर्रीदार असा विदर्भ पद्धतीचा रस्सा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे। अगदी पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सह सांगितली आहे, त्यामुळे भाजी अगदी अफलातून होणार ह्याची खात्री। चला तर बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम आपण पाटवड्या बनवून घेऊ। त्यासाठी 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया। 1 टेबलस्पून आलं आणि लसूणची पेस्ट, आलं लसूण पेस्ट जरा हलक्या तांबूस रंगाची होईपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये थोडी हळद घालूया, 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड घालूया, चवीनुसार लाल तिखट, 1 कप पाणी, एक कप किंवा 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे। आता या पाण्याला उकळी येण्याची आपण वाट बघूया। यामध्ये चवीनुसार मीठ घालू। हे बघा, ह्या पाण्याला जरा उकळी आली। पाऊण कप बेसन घ्यायचं आहे। 1 कप पाणी घेतलं असेल तर पाऊण कप बेसन योग्य प्रमाण आहे। हळूहळू करून हे बेसन घाला आणि अगदी पटापट या प्रकारे ढवळून घ्या। गाठी गुठळ्या असतील तर त्या आपण काढून टाकूया। हे बघा, मी हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये गाठी गुठळ्या नाही। या प्रकारे आता आपण हे कढईमध्ये पसरवून ठेवू। यावर झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनिट याला मंद आचेवर एक वाफ काढून घेऊया। हे बघा, याला छान दणकून वाफ आली आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, याला छान दणकून वाफ आली आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालू, मिक्स करूया। इथे ताटाला मी थोडं तेल लावून घेते। पाटवडीचं मिश्रण घालूया। आता आपण हे या ताटामध्ये पटपट पसरवून घेऊ। बेसन गरम आहे तोपर्यंतच ते छान पसरले जाईल। एखाद्या वाटीला थोडं तेल लावून असं आपण हे थापून घेऊया। जाड पातळ तुम्हाला हवे तसे तुम्ही ह्या पाटवड्या थापू शकता। हे बघा, वडीचं मिश्रण मी छान एकसारखं पसरवून घेतलं। गरम आहे तोपर्यंतच हे करा। आता ह्यावर थोडं कोथिंबीर घालूया। किसलेलं सुकं खोबरं छान बारीक असा किस घाला, म्हणजे वड्या खूप छान दिसतात। हे देखील आता थोडं आपण असं दाबून घेऊ। घरात कुठलीही भाजी नसेल तर झटपट तयार होणारा हा पाटवडी रस्सा आहे। वडीचं मिश्रण गार झालं आहे। आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊ। तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कापू शकता। चौकोनी कापा किंवा डायमंड शेप मध्ये।
हे बघा, मी अशा डायमंड शेप मध्ये वड्या कापून घेतल्या आहे। किती छान ह्या वड्या सेट झाल्या, तुम्ही बघू शकता। पाण्याचं बेसनाचं प्रमाण योग्य असलं की अगदी ही पाटवडी चुकतच नाही, छान अशा वड्या तयार होतात। त्यानंतर आपण रस्सा बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला एक मसाला भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्याला लागणार आहे 2 मोठ्या आकाराचे कांदे। लोखंडी तव्यावर जर तुम्ही हा मसाला केला तर ह्याची चव अप्रतिम येते। मध्यम आचेवर आता हा कांदा जरा तांबूस होईपर्यंत आपण भाजून घेऊ। भाजताना सुरुवातीला आपल्याला तेल वगैरे काही घालायचं नाही, असाच हा भाजायचा आहे। साधारण 4 ते 5 व्यक्तींना सहज पुरेल एवढं प्रमाण मी इथे दाखवलं आहे। हे बघा, हा कांदा जरा भाजून झाला। आता यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूया, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया, आणि 1 टेबलस्पून गोडांबी घालू। गोडांबी म्हणजेच बिब्याचं बी असतं हे। ह्या गोडांबी तुम्हाला किराणा दुकानात, ड्रायफ्रुट्सच्या दुकानात सहज उपलब्ध होतील। फक्त आपल्याला या जरा कमी घालायच्या आहे, कारण गोडांबी ही खूप उष्ण असते। आता मंद आचेवर आपण हे तेल न घालताच जरा भाजूया। हे बघा, कांदा खोबरं किती छान भाजून झालं। आता आपण हे सुरुवातीला कोरडंच भाजलं होतं। आता यावर आपण थोडं तेल घालूया। सर्वात शेवटी अर्धा टोमॅटो घालते आहे। पारंपरिक पद्धतीत टोमॅटो घालत नाही, पण आमच्याकडे मुलांना आवडते म्हणून मी घालते आहे। आणि कोथिंबीर घालूया। हे देखील ह्या कांदा आणि खोबऱ्यासोबत आपण जरा परतून घेऊ। गोडंबी घातल्यामुळे याला खूप मस्त चव येते आणि भाजी मिळून देखील येते। त्यामुळे तुम्हाला जर मिळाली तर गोडंबी आवर्जून घाला। हे बघा, सर्व साहित्य नीट भाजून झालं। आता आपण हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। भाजलेलं सर्व साहित्य गार झालं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण 1-1.5 तास भिजवलेल्या ह्या सुक्या चपाटा मिरची। ह्याऐवजी जर तुमच्याकडे ह्या चपाटा मिरच्या नसतील तर तुम्ही बॅडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची देखील भिजवून वापरू शकतात। साधारण 4 ते 5 मिरच्या मी इथे घेतल्या आहे। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही, अगदीच फिक्क्या अशा मिरच्या आहे, पण याची चव भाजीला खूप मस्त येते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे भाजलेलं सर्व साहित्य घालूया। भिजवलेली चपाटा मिरची देखील घालू। फाफडा मिरची किंवा चपाटा मिरची याला म्हणतात। आता मिक्सरला हे छान बारीक गुळगुळीत आपण वाटून घेऊया। वाटण छान बारीक वाटून झालं। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल मी जरा जास्त घातलं आहे, कारण तर्रीदार ही भाजी मस्त वाटते। पण तुम्हाला आवडत नसेल तर कमी तेल घातलं तरीही चालेल। हे तेल थोडं कोमट असतानाच आता आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे। गरम तेलामध्ये वाटण घालू नये, कारण ते तडतडून वर उडतं। आता मध्यम आचेवर हे वाटण आपण छान परतून घेऊया। वाटण परतल्या जात आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे। रस्स्यामध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। वाटण छान परतून झालं आहे। आता यामध्ये कोरडे मसाले घालू। 1 टीस्पून धणेपूड घालूया, चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टेबलस्पून काळा मसाला घालूया। घरगुती घाला किंवा तुम्ही विकतचा किंवा तुमचा नेहमीचा जो मसाला असेल तो इथे वापरू शकता। काळा मसाला, गरम मसाला, कुठलाही मसाला वापरा। हे देखील आता जरा परतून घेऊया। सर्व मसाले 2 मिनिटांसाठी परतून झाले। आता
सुरुवातीला हे वाटणाचं पाणी घालूया। बघा हे छान परतून झालं आणि कडेने तेल देखील सुटलं। आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया। रस्सा किती दाट किंवा किती पातळ हवा त्यानुसार पाणी घाला। चवीनुसार मीठ घालूया। या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवूया आणि आता 2 ते 3 मिनिट हा रस्सा आपण छान उकळून घेऊ। रस्सा छान खळखळून उकळला आहे आणि तर्री देखील बघा खूप मस्त आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। कोथिंबीर, अतिशय चविष्ट, झणझणीत आणि तर्रीदार अशी पाटवडी रस्सा तयार आहे। ही भाजी तुम्ही यामध्ये बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी कुस्करून खा किंवा पोळी बरोबर खा। गरमागरम भातावर घेऊन खायला देखील ही भाजी मस्त लागते। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।